गुलाबाच्या झाडाला आज आपण ही जी खते तयार करून देणार आहोत त्याच्या वापरामुळे गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये आता नोव्हेंबरमध्ये गुलाबाच्या झाडाला कोणकोणती खते द्यायची, झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची हे देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाबाच्या झाडाला आता नोव्हेंबरमध्ये म्हणजेच हिवाळ्यात देखील भरपूर अशी कळ्या आणि फुले येण्यासाठी आज मी हे जे खत तयार केलेले आहे त्यासाठी मी केळ आणि गूळ या दोन वस्तूंचा वापर हा केलेला आहे। तर हे खत तयार करण्यासाठी जेवढा आपण केळीचा गर घेतलेला आहे तेवढाच गूळ घेऊन हे व्यवस्थित मिक्सरमध्ये हे मिक्स करून घ्यायचे आणि हे तयार केलेले जे खत आहे ते तुम्ही 15 दिवसातून एकदा जरी झाडाला दिले तरी झाडाला भरपूर अशा कळ्या लागतात। मात्र हे खत देखील हे आपल्याला प्रमाणशीरच द्यायचे आहे। तर याचा वापर हा झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आता आपण पाहूयात। हिवाळा हा चालू झालेला आहे आणि या दिवसामध्ये झाडांची वाढ ही चांगली होत नाही। झाडांना फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये लागतात किंवा जी फुले लागलेली असतात त्यांचा आकार हा छोटा असतो आणि फुलांचा रंग देखील हा गडद नसतो। तर असे का होते, तर झाडांना हे भरपूर असे सूर्यप्रकाश मिळत नाही। त्यामुळे या महिन्यामध्ये झाडांना खताबरोबरच झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही गुलाबाची झाड लावलेली कुंडी ही ठेवावी, म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होईल आणि फुले देखील भरपूर लागतील। या दिवसामध्ये झाडाला कीड देखील ही लवकर लागत असते, तर त्यासाठी झाडावरती एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा अधूनमधून हा स्प्रे करावा, म्हणजे झाडाला कीड ही लागणार नाही। तर त्यासाठी तुम्ही घरामध्ये जो आपला बेकिंग सोडा असतो त्याचा वापर हा करून झाडावरील कीड ही घालवू शकता। लक्षात ठेवा, आपल्याला बेकिंग सोडाच वापरायचा आहे, बेकिंग पावडर वापरायची नाही, नाहीतर झाडाला नुकसान होईल। तर हे पाणी तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा हा व्यवस्थित मिक्स करून जे पाणी तयार होईल त्याचा फवारा जर गुलाबाच्या झाडावरती केलात तर झाडावरील कीड ही निघून जाईल। गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी हे जे मी दुसरे खत घेतलेले आहे ते हे सीवीड फर्टिलायझर आहे। या खतामध्ये खूप सारे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, ज्यामुळे झाडाला जर कोणत्या पोषक तत्वाची कमी असेल तर त्यामुळे झाडाची वाढ ही होत नाही किंवा फुले लागत नाही। जर तुम्ही या खताचा वापर केला तर झाडाला हवी असलेली सर्व पोषक तत्वे मिळतात आणि झाडाची वाढ होऊन झाडाला फुले देखील लागतात। गुलाबाचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे, त्यामुळे त्याच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी वेळोवेळी योग्य ती खते ही द्यावी लागतातच, पण त्याचबरोबर झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात, तरच झाडाची चांगली वाढ होऊन झाडाला भरपूर फुले लागतात। त्यामध्ये करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे झाडावरती जी अगोदर आलेली फुले असतात ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी आणि कट करताना देखील वरच्या बाजूने 2 ते 3 पाने सोडून नंतर कट करावी, म्हणजे त्या फांदीच्या खालच्या बाजूने नवीन खूप सारे फुटवे येतील। झाडावरती जर काही सुकलेल्या खराब झालेल्या फांद्या असतील तर त्या देखील ह्या काढून टाकाव्या, नाहीतर ह्या फांद्या ज्या आहेत त्या जगवण्यामध्ये झाडाची एनर्जी ही खर्ची होते। त्यानंतर झाडावरची सुकलेली खराब झालेली पाने देखील ही काढून टाकावी। गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी आज आपण हे जे केळ आणि गुळापासून खत तयार केलेले आहे, आता याचा वापर झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा, तर त्यासाठी मी या ठिकाणी हे 1 लिटर पाणी घेतलेले आहे। 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा हे खत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि ते आपल्याला झाडाला द्यायचे आहे। हे जे आपण खत तयार केलेले आहे ते फक्त गुलाबाच्याच नाही तर सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांसाठी तुम्ही याचा वापर हा करू शकता। तुम्ही इथे पाहू शकता, या खताच्या वापरामुळे माझ्या या गुलाबाच्या झाडाला खूप सारे बेसिल शूट्स हे आलेले आहेत
अशा प्रकारे जेव्हा झाडाला खालच्या बाजूने जे फुटवे येतात किंवा फांद्या तयार होतात, या फांद्यावरती ही कळ्या आणि फुले ही जास्ती लागतात, कारण ह्या फांद्या ह्या सुदृढ आणि मजबूत असतात. लागणाऱ्या ज्या कळ्या आहेत किंवा फुले जी आहेत ती मोठ्या आकाराची ही येत असतात. आता हे जे सीवीड फर्टिलायझर आपण झाडाला देणार आहोत, ते एका झाडासाठी हा 1 चमचा हा आपल्याला याचा वापर हा करायचा आहे. त्यानंतर मी झाडाला देण्यासाठी शेणखताचा देखील हा वापर करणार आहे. महिन्यातून एकदा कोणतेही नायट्रोजनयुक्त खत हे झाडाला जरूर द्यावे. त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते, झाडावरती नवीन फुटवे येतात आणि नंतर हे तयार केलेले हे केळ आणि गुळाचे खत हे गुलाबाच्या झाडाला हे द्यायचे आहे. ते देताना देखील झाडाच्या आकारानुसार, म्हणजे जर झाड हे 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावले असेल तर 1 मग, आणि जर झाड हे जमिनीत किंवा मोठे असेल तर त्यासाठी 2 मग याचा वापर हा करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आता नोव्हेंबरमध्ये गुलाबाच्या झाडाला ही खते दिली तर झाडाची वाढ ही चांगली होईल. झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले देखील लागतील. फुलांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग हा गडद होईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.